नमस्कार, मी राजेंद्र हुंजे. बेधडकमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेल्या विधानासंदर्भात. हिंदूंनी देखील आता जास्तीत जास्त मुलं जन्माला घालावीत अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं. ते आग्र्यामध्ये, उत्तर प्रदेशात आग्र्यामध्ये एका कार्यक्रमात शिक्षक आणि प्राध्यापकाच्या कार्यक्रमामध्ये प्रश्नोत्तराच्या तासाला बोलत असताना हे त्यांनी विधान केलं. त्यामुळे या विधानावरून आज देशभरात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. उत्तर प्रदेशच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मोहन भागवतांनी हे विधान केलं का, असाही एक अर्थ त्याचा काढला जातोय. आणि दुसऱ्या बाजूला लोकसंख्येवर नियंत्रण आणण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न केले जात असताना, जागतिक पातळीवरती त्याचे वेगळे आयाम आखले जात असताना आपण अशी विधानं करून कोणत्या वेगळ्या मुद्द्याला समोर आणण्याचा प्रयत्न करतोय याचं देखील भान प्रत्येक पक्षाच्या संघटनेच्या नेत्यांनी ठेवायला हवं, असाही एक मुद्दा समोर येताना दिसतोय. पण ज्या वेळेला आपण मुलं जन्माला घालू असं विधान करतो किंवा मुलं जन्माला घालावीत असं म्हणतो, त्यावेळेला महिलांचं मत आपण विचारात घेतो का, हाही कळीचा मुद्दा आहे. फक्त म्हणून चालत नाही, पण ज्यांना भोगावं लागतं त्यांच्या यातना काय आहेत याचा तरी आपण किमान अभ्यास करतो का, की केवळ विधान करून एखादं निवडणुकीतलं रणांगण जिंकायचं आहे म्हणून फक्त प्रयत्न करतो, हाही एक भाग त्यातला आहे. त्यामुळे 3 महत्त्वाचे मुद्दे घेऊन आपण चर्चा करणार आहोत. त्यात पहिला मुद्दा असेल की जास्तीची मुलं जन्माला घालण्यानं हिंदूंचे प्रश्न मिटणार की आणखी जटिल होणार. दुसरा मुद्दा असेल सरसंघचालकांचं जास्तीचं मुलं जन्माला घालण्याचं वक्तव्य हे राजकीय हेतूनं प्रेरित आहे का. आणि तिसरा मुद्दा असेल मूल हवं की नको हे ठरवण्याचा अधिकार फक्त महिलांनाच का असू नये. या 3 मुद्द्याविषयी आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत स्टुडिओमध्ये कांता नळवले आहेत, भाजपच्या प्रवक्त्या. आपल्यासोबत सुनीता पाटील आहेत, हिंदू जनजागरण समितीच्या प्रवक्त्या आहेत. अजिंक्य कुलकर्णी आपल्यासोबत आहेत, RSSचे विचारक आहेत. आपल्यासोबत काँग्रेसचे आमदार यशोमती ठाकूर आहेत अमरावतीवरून, आणि शुभा शमीम कम्युनिस्ट नेत्या आहेत पुण्यावरून. त्यामुळे ह्या चर्चेची सुरुवात मी शुभा शमीम तुमच्यापासूनच करतो. असे वक्तव्य करून, असे मुद्दे समोर आणून काय साध्य होणार आहे, की केवळ एक राजकीय हेतू समोर ठेवूनच अशी विधानं केली जात आहेत, मग ते कुठल्याही बाजूने असू द्या. राजकीय विचारसरणी यामागे आहेच, परंतु यामागे एक प्रकारचा भयगंड आहे असं माझं मत आहे. भयगंड असा की लोकांमध्ये गैरसमज पसरवायचे की अमुक अमुक प्रश्न हा लोकसंख्येमुळेच केवळ निर्माण होतोय आणि लोकसंख्या वाढली तरच हा प्रश्न निर्माण होतो आणि लोकसंख्या कमी झाली तर हा प्रश्न सुटतो, अशा प्रकारचा एक गैरसमज निर्माण करायचा, हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा, अमुक एका समाजाची लोकसंख्या प्रचंड वाढतेय असा एक भयगंड स्वतःच्या मनामध्ये पण असणारच आणि तो लोकांमध्ये पण पसरवायचा, अशा प्रकारचं हे आपल्याला दिसतंय. आणि म्हणूनच मला असं वाटतंय की या बाबतीत जास्त सखोलपणे विचार करण्याची गरज आहे की खरोखर लोकसंख्या ही जी वाढते आहे त्याचं खरोखर वास्तव काय आहे हे पहिलं जाणून घेतलं पाहिजे. लोकसंख्या का वाढते याची कारणं जाणून घेतली पाहिजेत आणि खरोखर या भयगंडाची गरज आहे का. आपल्या भारतामध्ये लोकशाही टिकण्यासाठी जे एक सौहार्द किंवा जे धर्मनिरपेक्ष वातावरण असणं आवश्यक आहे त्याला कुठेतरी अशा भयगंडामुळे तडा जातो की काय, अशी भीती आम्हाला वाटते. म्हणजे केवळ हा राजकीय प्रश्न नाही, राजकीय प्रश्नाच्याही अजून खोलवर जाऊन हा अत्यंत महत्त्वाचा असा राष्ट्रीय, सामाजिक, आर्थिक सर्व प्रकारचा हा प्रश्न आहे आणि याला सर्वांगाने बघितलं पाहिजे असं माझं मत आहे. अगदी खरं आहे, सर्वांगाने याच्याकडे पाहायला पाहिजे. पण याच्यातून यशोमती ठाकूर, मला हाच मुद्दा विचारायचा आहे की राजकारण हे नेहमी वेगवेगळ्या पद्धतीने केलं जातं, पण निवडणुका आल्या की अशा पद्धतीचं राजकारण होणं हे कितपत योग्य आहे. उत्तर प्रदेशच्या निवडणुका आहेत, आग्र्यात बोलताना सरसंघचालकांनी हे विधान करणं की हिंदूंनी देखील आता अधिकाधिक मुलं जन्माला घातली पाहिजेत, याचा अर्थ काय घ्यायचा. नाही, मला असं वाटतं सरसंघचालक अतिशय बेजबाबदारपणाने हे वक्तव्य त्यांनी केलेलं आहे. निवडणुका आहे आणि निवडणुका ज्या वेळेला असतात त्याच वेळेला अशी विधानं केली जातात. खरं आज काश्मीरचा इश्यू एवढा मोठ्या प्रमाणामध्ये आपण देशाकडे जेव्हा बघतो तेव्हा आपल्याला काळजी वाटते. सरसंघचालक
त्याच्यावर काही बोलत नाही. भागवत साहेब त्याच्यावर अजिबात काही वक्तव्य करत नाही. एकीकडे ह्या अलीकडच्या काळामध्ये असं बघितलं गेलेलं आहे की दोन समाजामध्ये त्या ठिकाणी वादविवाद कसे निर्माण होतील, दोन समाजामध्ये भांडणं कशी निर्माण होतील, स्वतःला खूप जास्त नॅशनलिस्ट म्हणून घेतात आणि खऱ्या अर्थाने ह्या देशाचे विभाजन कसं होईल, ह्या देशामध्ये राहणारी लोक एक दुसऱ्यांसोबत कशी भांडण करतील आणि एक वेगळा विशिष्ट प्रकारचा संघर्ष ह्या देशामध्ये कसा निर्माण होईल, हेच आत्ता बघायला मिळते की हेच ही मंडळी एवढंच करतायत. बघा, याच्या आधी मला नाही आठवत कधी भारत माता की जयवर्ण कधी वादविवाद झाले का? अजिबात झालेले नाही. आता 70 वर्ष आपल्याला स्वातंत्र्य होऊन होतात आहे, कधीही वादविवाद झालेले नाही. आता कुठेही मंडळी असे वादविवाद करायला लागलेत. आज जे सरसंघचालक बोलले ते पॉलिटिसायझेशन करण्यासाठी बोलले. त्यांच्यासमोर उत्तर प्रदेशच्या निवडणुका आहेत म्हणून ते बोललेत. नॅशनलिस्ट आपण स्वतःला म्हणून घेतात आणि खऱ्या अर्थाने देशाची जर लोकसंख्या वाढली तर आज सर्वात मोठा प्रश्न जो आपण हिंदुस्थानी म्हणून आपण या ठिकाणी जो सामोरे जातो तो लोकसंख्येचाच आहे. दुसऱ्या देशातली लोक ज्या वेळेला आपल्या देशामध्ये येतात त्यावेळेला ते हैराण होतात की एवढी लोकसंख्या कशी. बरं, मग ही लोकसंख्या काय फक्तच मुसलमानांची आहे का? त्याच्यामध्ये हिंदू नाही आहेत का? मग ह्यांनी काय हिंदू म्हणजे हे 2% हिंदूंचं हे लोक प्रतिनिधित्व करत असतील. या ठिकाणी खऱ्या अर्थाने अख्खा हिंदुस्थानामध्ये राहणारी सगळी लोक ही हिंदू आहेत. मग ती जातीची वेगळं असू शकतात, वेगळ्या धर्माला मानू शकतात आणि या मंडळींनी असे विधान करणं अजिबात संयुक्तिक नाही आहे, अजिबात संविधानिक नाही आहे. संविधानिक नाहीये म्हणजे कायद्याला धरून पण नाही, एवढं लक्षात येतं. कायद्याला धरून पण नाही असं तुम्ही म्हणताय. निर्माण करायचे आहेत. बरोबर आहे की कायद्याला धरून पण नाही. ही चर्चा आपण पुढे नेऊया. बिलकुलच ना. काय आपण कायदा याच्यामध्ये येतो तुमच्याकडे. हिंदूंचे प्रश्न ह्याच्यातनं सुटतील का? नाही राजेशजी, मुळातच जे सरसंघचालक मोहन भागवत यांनी काय म्हटलं, खरं त्यांच्या विधानाचा विपर्यास होतोय आणि त्यांनी कुठे हे वक्तव्य केलं, ते वक्तव्य का केलं, खरं म्हणजे याची कारण मीमांसाकडे आपण जाऊया ना. म्हणजे सापसाप म्हणून भुई धोपटण्याचा हा प्रकार आहे. त्या ठिकाणी म्हणजे एका सर्व म्हणजे युनिव्हर्सिटी आणि सर्व टीचर्सच्या वगैरे त्या मेळाव्यामध्ये त्या ठिकाणी ते बोलत होते. भाषण झाल्यानंतर म्हणजे काही लोकांनी प्रश्न विचारले, काही सूचनाही केल्या आणि त्यावेळेला असा प्रश्न आला एका शिक्षिकेकडून की आपण म्हणता आहात की हिंदू राष्ट्र आहे, हिंदू राष्ट्र होणार आहे, मग हिंदूंची लोकसंख्या म्हणजे मुसलमानांची लोकसंख्या वाढते, हिंदूंची लोकसंख्या तर त्या मानाने कमी, असा तो प्रश्न आल्यावर त्यांनी त्याला उत्तर दिलेलं आहे की त्यांची लोकसंख्या वाढते म्हणजे, परंतु हिंदूंना कोणी म्हणजे रोखलंय असं हे ते उत्तर होतं. त्यांनी असं म्हटलं नाही की लगेचच चला म्हणजे हिंदूनो की मुलांना जन्माला घाला. नाही, अर्थ काय घ्यायचा? नाही, अर्थ काय नाही, अर्थ काय म्हणजे त्या प्रश्नाचं विपर्यास मी करत नाही. RSS न काढलेलं परिपत्रक क्लॅरिफिकेशनचं त्याच्यातलं वाक्य तुम्हाला वाचून दाखवतो. त्याच्यात मोहन भागवत काय म्हणाले, RSSनीच म्हटले, हे मी म्हणत नाही. हे मनमोहन वैद्य संघाचे अखिलभारती मुख्य प्रचारक प्रमुख आहेत, त्यांनी काढलेलं हे पत्रक आहे काही वेळापूर्वी क्लॅरिफिकेशनचं स्पष्टीकरणाचं. त्यात ते म्हणतात की व्हॉट मिस्टर भागवत डिड नॉट से, म्हणजे भागवतांनी काय म्हटलं नाही की हिंदूंनी मुलं जन्माला घालू नयेत असं भागवतांनी म्हटलं नाही. हिंदूज शूड प्रोड्यूस मोर चिल्ड्रन असं म्हटलं. ठीक आहे, पुढे जाऊन ते म्हणतात की व्हॉट ही हॅज ऍक्च्युअली सेड विच लॉ स्टॉप्स यू फ्रॉम प्रोड्युसिंग मोर चिल्ड्रन. कोणता कायदा तुम्हाला रोखू शकतो जन्माला मुलं घालण्यापासून, हे दुसरं त्यांचं स्पष्टीकरण. त्याच्यात ते पुढे म्हणतात की याच्यात जाऊन मोहन भागवतांना असं म्हणायचं होतं ते असं की देअर शुड बी अ कॉमन लॉ अबाउट पॉप्युलेशन ग्रोथ ऍप्लिकेबल टू ऑल. म्हणजे लोकसंख्या वाढी संदर्भातला कायदा हा सगळ्यांना समान असला पाहिजे. याचा अर्थ काय घ्यायचा? नाही, याचा अर्थ खरं तुम्ही चुकीचा का घेताय? म्हणजेच नाही राजेश, आता आम्हालाही स्पष्टपणे आम्ही तेच सांगत होतो की ते जे पत्रक काढले तेच मी सांगत होते की त्या मेळाव्यामध्ये जो प्रश्न आला त्या प्रश्नाला उत्तर त्यांनी दिले की हिंदूंना कोणी रोखलंय, असा त्याचा त्या प्रश्नाचा रोख होता आणि उत्तर. आणि कोणता कायदा असं की त्यांना सांगतोय की म्हणजे तुम्ही करू नका म्हणून. आणि परत ते त्याच्या पुढे म्हणतात की म्हणजे कायद्याने सर्व जाती धर्मांना समान कायदा असला पाहिजे
अशा अर्थाने जर त्यांनी म्हटलं तर मला वाटत नाही की त्याच्यामध्ये काही चूक आहे किंवा इतकं खरं आणि उत्तर प्रदेशच्या काडीचा संबंध नाही आणि त्यामुळे निवडणुका डोळ्यासमोर त्यांनी त्या ठिकाणी वक्तव्य केले. देशाची लोकसंख्या एकीकडे 120 कोटीच्या घरात जाते. उपस्थित सगळ्या 120 कोटी लोकांना आपण पायाभूत सुविधा देण्यापासून ते रोजगार उपलब्ध करून देण्यापर्यंत अनेक समस्यांशी झुंजतोय. अशा ह्याच्यात असं अरे पण जर का तो प्रश्न असा आल्यानंतर त्यांनी उत्तर दिले याचा अर्थ ते बोलले का की चला हिंदूनो की तुम्ही म्हणजे मुलांची फौज तयार करा असं त्यांना म्हणायचं नव्हतं. ते बोलले की बोलले आणि ते समोर निवडणुका याच्या व्यतिरिक्त याचा दुसरा काही अर्थ आपण काढू शकत नाहीये. सुभाष बेन तुम्हाला काय म्हणायचंय? नाही माझं असं म्हणणं आहे मुळामध्ये लोकांकडून हा प्रश्न का येतो हे आपण बघितलं पाहिजे. लोकांकडून असा प्रश्न येतो लोकसंख्येबाबतीत कारण लोकांमध्ये यांनी अगोदरच भयगंड निर्माण करून ठेवलेला आहे की मुसलमानांची संख्या प्रचंड वाढते आणि त्याच्यामुळे 2050 मध्ये काहीतरी प्रचंड उलथापालथ होणार आहे आणि मुसलमानांची संख्या हिंदूंपेक्षा जास्त होणार आहे असा एक भयगंड यांनी आधीच निर्माण करून ठेवलेला आहे. हे काही पहिल्यांदा बोललेले नाहीत. संघाचे अनेक नेते हे वारंवार बोललेले आहेत आणि त्यामुळे जनतेमध्ये सुद्धा एक प्रकारचा भयगंड त्यांनी आधीच निर्माण करून ठेवलेला आहे. त्यातून हा मुळामध्ये प्रश्न त्या शिक्षिकेकडून आला असावा की अशी जर लोकसंख्या वाढली तर काय करायचं. परंतु हे वास्तव नाही. वास्तव समजून घ्यावं. आत्ताच बोलायचं असेल तर मी बोलू शकते पण पहिला राऊंड व्हावा असं मला वाटतं. आकडेवारी आहे दुसऱ्या राऊंड वाढीच्या बाबतीत लोकसंख्या. दुसऱ्या ह्याच्यात तुमच्याकडे येतो अजिंक्य कुलकर्णी तुम्हाला काय म्हणायचं? ठीक आहे ठीक आहे आता तुम्ही पहिला राऊंड पूर्ण करा म्हणजे मी ठीक आहे. सर्वप्रथम मला IBN लोकमतचं कौतुक यासाठी वाटतं की त्यांनी संघाचं नुकतंच 1-1.5 तासापूर्वी प्रगट झालेलं पत्रक दाखवलं. ते व्हॅलिड आहे, योग्य आहे. त्याबद्दल IBNचे आभार. प्रश्न असा आहे की 3-4 वक्त्यांनी जे प्रश्न मांडले त्याच्यामध्ये भयगंड निर्माण केला जातो. पुढच्या राऊंडला ते असं म्हणाले की हे संघाचे सगळे नेते करतायत आणि ते वारंवार करतायत. जरा थोडा अभ्यास आपण करायला पाहिजे. मी विचारक आहे संघाचा, डायरेक्टली संघाचा प्रवक्ता नाहीये. 2-3 गोष्टी बघायला पाहिजे. ज्या वेळी सरकार सेन्सस काढतं त्यावेळी सेन्सस काढल्यानंतर आणि त्यानंतर रिलिजियस सेन्सरचं बायफर्केशन केल्यानंतर 2004 आणि 2015 या 2 वेळी संघाने अखिल भारतीय प्रतिनिधी सभेमध्ये कार्यकारी मंडळामध्ये याविषयी 2 ठराव केलेत. त्यामुळे संघाचं हे मत तात्पुरतं आहे का, संघाने बोलावं का, या सगळ्याच्या पाठीमागे मला असं वाटतं संघ आत्ता म्हणत नाहीये, पूर्वीपासून म्हणतंय. इन शॉर्ट त्या पत्रकात म्हणल्याप्रमाणे संघ इज नॉट अपॉलॉजेटिक. जे बोललेले आहेत मोहनजी त्याचा अर्थ काय काढला त्याच्याबद्दल माध्यमांवरती मी काही बोलणार नाही. कारण कुठल्याही माणसाला का हो जेवलात का असं म्हणल्यानंतर हो असं म्हणल्यानंतर काय तुम्ही सफरचंद खाल्लत का, हो मी सफरचंद खाल्लं असं म्हणल्यानंतर बघा 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 मोहनजींना भगव्या रंगाचं सफरचंद आवडतात आणि ते आतंकवाद करतोय अशा व्हॉट्सअपवरती येणाऱ्या जोकमध्ये आपण जायला नको. मुद्दा असा आहे की त्यांना विचारलेल्या प्रश्नाचं त्यांनी दिलेलं उत्तर आणि ते उत्तर सुद्धा त्या उत्तरानंतर त्यांनी केलेलं क्लॅरिफिकेशन, या क्लॅरिफिकेशनच्या पाठीमागं संघाची एक अनेक दिवसापासून चाललेली आलेली स्पष्ट भूमिका आहे. आणि कुणीतरी असं म्हणलं की कायदा हातात घेण्यासारखं आहे का, कायद्याचं काय करणार, मला वाटतं राजकीय प्रश्न आहे का. दुसरा महत्वाचा मुद्दा यातला असा आहे, इंडियन पॉप्युलेशन काय असावं काय नसावं याच्या संदर्भामध्ये फक्त आपणच नाही, युनो पासून सगळ्या वेगवेगळ्या संस्था विचार करतात. याचे आकडे सरकार जाहीर करतं, संघ नाही जाहीर करत. त्यामुळे हे भयगंड निर्माण करण्याचं वगैरे काही गरज नाही लोकांना. तिसरी गोष्ट, यातून तयार झालेली आकडेवारी ही पब्लिक डोमेन मध्ये आहे आणि ती आपली जनगणना होते तेव्हापासूनची आहे. या सगळ्या आकडेवारीवरती त्या वेळेला संघाने मत व्यक्त केलेलं आहे. फरक काय पडलाय? फरक असा पडलाय की संघाच्या भूमिकेबद्दल समाजामध्ये खूप मोठ्या प्रमाणात उत्सुकता निर्माण झालेली आहे. 2004 साली झालं होतं का याबद्दल चर्चा? नव्हती झाली. खरं तर त्याहून चांगली संधी होती 2015 साली. तथाकथित संघाच्या विचारांचं सरकार आल्यानंतर 2 महिन्यानंतर 3 महिन्यानंतर ऑक्टोबर महिन्यामध्ये या विषयावर चर्चा व्हायला पाहिजे होती का? तेव्हा नाही झाली. म्हणजे एखादा विषय
माध्यमांनी कशा प्रकारे हाताळावा. म्हणजे मला गंमत वाटते, आज जवळजवळ 70 ते 80 चॅनल्सवरती या विषयावरती चर्चा चालू आहे, पण प्रश्न काय विचारला आणि मोहनजींनी उत्तर काय दिलं असं सलग 3-3.5 मिनिटांची क्लिप कोणी दाखवली नाही. युट्यूबवरती ती क्लिप अवेलेबल आहे. मनमोहनजी जे प्रचार प्रमुख आहेत त्यांनी त्याचं ट्विट केलेलं आहे, त्या ट्विटमध्ये सुद्धा ती क्लिप आहे. मला असं वाटतं की म्हणजे माध्यमांनी योग्य भूमिका घ्यावी, योग्य भूमिका मांडावी, संपूर्ण भूमिका मांडावी, संपूर्ण दाखवावी एवढीच अपेक्षा आहे. कुतूहल वाढले त्यामुळे कदाचित 2004 साली संघाचा कार्यकर्ता, संघाचा विचारक, संघाचे अभ्यासक या प्रश्नाला उत्तर द्यायला आले नसते. पण आज एंगेजिंग द मीडिया म्हणजे मीडियामधल्या कुतूहलामध्ये वाईट गोष्टी जाऊ नयेत म्हणून संघाच्या कार्यकर्त्यांना स्पष्टीकरण देण्याची गरज आली. म्हणजे मला दुसऱ्या एका चॅनलवरती क्लॅरिफिकेशनचा अर्थ पहिलं काहीतरी चुकलंय म्हणून आता क्लॅरिफाय केलंय असं नाही, स्पष्टीकरण दिलेलं आहे. म्हणजे मला काय म्हणायचं होतं आणि मोहनजींना काय म्हणायचं होतं आणि संघाला अधिकृत काय म्हणायचंय हे अधिकृत डॉक्युमेंट्स मध्ये आहे. ह्या ज्या पत्रकामधल्या गोष्टी आहेत त्याचबरोबर 2 अखिल भारतीय ठराव संघाच्या वेबसाईटवरती आहेत आणि ते आज सकाळी टाकलेले नाहीयेत, ते 2004 मध्ये टाकलेले आहेत, 2015 मध्ये टाकलेले आहेत. ह्या 2 गोष्टी वेगवेगळ्या तुम्ही मांडताय, त्याच्या पुढच्या मुद्द्याकडे मला यायचं आहे, पण त्याआधी सुनीता पाटील मला आश्चर्य मी तुमच्याकडे येतो. सुनीता पाटील काय वाटतं तुम्हाला या विधानाबद्दल? एक तर पहिली गोष्ट म्हणजे भागवतजीने जे काही वक्तव्य केलेलं आहे त्याबद्दल आमची संघटना त्याला सहमत नाही आहे. पण इथे आणखीन एक सांगावं वाटतं मला की जे काही वक्तव्य केलं त्यामागच्या भावना समजून घ्यायला पाहिजेत. आज आपण जर बघितलं तर आपण बातम्यांमध्ये पण वाचतो, चॅनल्सवर पण आपण बघतो की आज भारत देश हा लवकरात लवकर मुसलमान बहुल होऊ शकतो, असं 2051 पर्यंत होऊ शकतो अशा बातम्या आपण ऐकत आहोत. आणि हे का होतंय कुठेच येत नाहीत, कुठे वाचल्या IBN वर नसतील, तुम्ही नसतील, इतर चॅनल्सवर बातम्या वृत्तपत्रांमधून पण आपण वाचत आहोत. आणि ह्याचं सांगण्याचं महत्व म्हणजे कसं आहे की 2011ला जो जनगणनेचा अहवाल आहे त्या अहवालानुसार जर आपण बघितलं तर 1951 साली जी आपली हिंदू लोकांची संख्या होती, हिंदू जनसंख्या होती, ती 84% होती, 84% होती. तीच आज 2011ला 79% आहे. म्हणजे इतकी आपली घसरण झालेली आहे. आणि त्याच तुलनेमध्ये जर आपण बघितलं तर 1951 साली मुसलमानांची जनसंख्या जी होती ती 9.8% होती आणि आताला ती 2011ला 14.23% आहे. मग याच्यावरूनच हिंदूंची लोकसंख्या जी घटत आहे तो विचार आपण बघायला पाहिजे. आणि आज हे सगळे हिंदू त्या 2 आकड्यातली तफावत बघता तुम्हाला कमी जास्त काहीच वाटत नाहीये? नाही, तेच मला म्हणायचंय. असलेली हिंदूंची संख्या कुठे आणि 14% असलेली मुस्लिमांची संख्या कुठे, याच्यावरून आपण कंपॅरिझन काय करतोय? कुणाची संख्या वाढते आणि कुणाची जास्त आहे? अहो साधं आहे, गणित साधं आहे. ह्याच्यावरूनच तुम्ही लक्षात घ्या, जर मुसलमानांची संख्या 1951 राजकारण करतोय स्पष्ट आहे. एकच सेकंद, मला माझा विचार पूर्ण करून द्या की ह्याच्या सगळ्यातून मुसलमानांची जनसंख्या ही वाढीच लागलेली आणि हिंदूंची जनसंख्या घटित होत आहे. ह्याच्यावरूनच हिंदू नेते यांना असं वाटतं की आज हिंदूंचं जे जीवन आहे हे असुरक्षित होते, ही भावना त्यांच्यातील वाढत चालली. पण ह्याच्यावर हा उपाय नाहीये, ह्याच्यावर हा उपाय अजिबात नाहीये की जनसंख्या हिंदूंची वाढली पाहिजे, हा अजिबात उपाय नाहीये. जर आपण हिंदूंना हा सांगतो आहोत की आम्हाला 2च मुलं हवी प्रत्येक घरामध्ये, हे जर हिंदूंना आपण कुटुंब नियोजनाचं जर आपण सांगत आहोत तर तीच गोष्ट अन्यपंथीयांना पण आपण लागू केली पाहिजे. समान नागरी कायदा हा प्रत्येकाला लागू केला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. दुसरी गोष्ट महत्वाची मला इथे सांगावीशी वाटते की जनसंख्या हिंदूंची वाढणं हा उपाय अजिबात नाहीये. आज जर आपण बघितलं तर भारत देशाची जनसंख्या पूर्ण बघितली तर 125 कोटी आहे. आज आपण आपला भारत देश 2ऱ्या क्रमांकावर आहे अधिक लोकसंख्या म्हणून. दारिद्र्य आहे, बेरोजगारी आहे, या सगळ्या समस्या दिवसेंदिवस वाढत असताना अधिक हिंदूंची जनसंख्या वाढवणं हा यावर उपाय नाही आहे. तर ह्यावर उपाय म्हणून आमची एकच भूमिका आहे की आपली जी हिंदू मुलं आहे यांच्यामध्ये राष्ट्रभक्ती ओतप्रोत भरलेली असावी, हे एक महत्वाचं आहे. शास्त्रतेजाने ब्राह्मतेजाने संपन्न अशी आपली हिंदू मुलं आज निर्माण होणं आवश्यक आहे. तो वेगळा मुद्दा आहे, तो वेगळा मुद्दा अजिबात नाहीये. मला हे सांगायचं आहे, मला हे सांगायचं आहे, आजची मानसिकता आहे जी शैलीप्रमाणे मानसिकता आहे ती नसायला हवी. ते मुद्दे या आजच्या चर्चेला लागू होत नाहीत. जन्माला घालावीत की नाही घालावीत हा सगळा कळीचा मुद्दा आहे. यशोमती ठाकूर, तुम्हाला मगाशी काय म्हणायचं होतं? नाही,
मला एवढं आता मला थोडंसं बोलू द्यावा. 2-3 गोष्टी अगदी स्पष्टपणे मी बोलेल. मला सांगा संघ काय आहे आणि निर्माण कशासाठी झाला, आपण तिकडे जाऊया. ठीक आहे, काय आहे आणि कशासाठी निर्माण झाला हे माझ्यापेक्षा जास्त सगळ्यांना माहिती आहे. ठीक आहे. महात्मा गांधींचं ज्या वेळेला असॅसिनेशन झालं त्यावेळेला ज्यांचा खून झाला तो कोणी केला हेही आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. मला कोणाचं नाव घेऊन मलाही वादविवादमध्ये पडायचं नाही आहे आणि कोणावरही वेगळे काही आरोप मला करायचे नाही आहेत. कोणी केला खून हे सगळ्यांना माहिती आहे. ज्या व्यक्तीने महात्मा गांधींचा खून केला त्या व्यक्तीचं नाव नथुराम गोडसे होतं. ठीक आहे. ती व्यक्ती ज्या वेळेला त्यांनी खून केला त्याच्यानंतर त्याला पकडण्यात आलं आणि त्याच्या खिशामध्ये ऍसिडचं एक बाटली सापडण्यात आली. ठीक आहे. त्याच्यामध्ये गांधींच्या खुनाचा आणि आजच्या चर्चेचा कुठेच संबंध नाही. लेट मी टॉक सर, याचा कुठेच संबंध नाही. मला बोलू द्या 2 मिनिट, मला बोलू द्या. मी विषयांतर करत नाहीये, मी अजिबात विषयांतर करत नाही आहे. मी हिंदू, इथं मोहन भागवत साहेबांनी इथं बोललेले आहेत. मोहन भागवत साहेबांनी इथे या ठिकाणी राजकीय विषय बोललेला आहे आणि मला तो विषय बोलू द्या. त्या ठिकाणी त्यांनी हे केलेलं होतं की नथुराम गोडसेंनी स्वतःचा चेहरा नष्ट करावा ऍसिड टाकून आणि मग स्वतः एका विशिष्ट जातीचं आहे असं लक्षात यावं म्हणून त्या सगळ्या गोष्टी करण्यात आल्या. ज्या वेळेला RSS वर बंदी ती उठवण्यात आली होती ती याच्यासाठी उठवण्यात आली. कार्याचं विधान आहे का या ठिकाणी आपण ज्या वेळेला मोहन भागवत साहेब हे बोलतात की आज मोहन भागवत साहेब ज्या वेळेला हे बोलतात आहे की आज या ठिकाणी आणि यशोमतीताई काँग्रेसच्या मला स्पष्ट बोलू द्या 1 मिनिटात. पण हा विषय चर्चेचा चर्चा करायला मी केव्हाही तयार आहे. IBNची परवानगी आहे. हो ना, मी तेच सांगते. चर्चा करायला मी केव्हाही तयार आहे. काँग्रेसच्या सरकारने ऐका 1 मिनिट जरा बोलू तर द्या जरा. संशयास्पद वाटतं इथे जी ऍफिडेव्हिट केलं होतं RSSनी जे ऍफिडेव्हिट केलं होतं कल्चरल जपण्यासाठी आपण करतोय. ब्रेक नंतर आपण मुद्द्यावर चर्चा करणार आहोत. मूळ मुद्द्यावरती येऊन सगळ्या पाहुण्यांना आवाहन करतो की मूळ मुद्द्यावर येऊन चर्चा करूया. जुने संदर्भ काढून त्याला परत उगाळत बसण्यात काही अर्थ नाही. आजचा नवा संदर्भ काय आणि पुढच्या राजकारणाशी जोडले गेलेले संदर्भ काय आहेत याच्याविषयी आपण बोलूया. ब्रेक नंतर विधान राजकीय हेतूने प्रेरित आहे का की ज्या महिलांना मुलं जन्माला घालावी लागतात त्यांचा विचार आपण कधी केलाय का ह्या विषयावर आपण ब्रेक नंतर चर्चा करू. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. सरसंघचालक मोहन भागवतांनी केलेल्या विधानासंदर्भात आपण चर्चा करतोय. दुसरा महत्वाचा प्रश्न होता तो सगळ्याच पाहुण्यांना विचारायचा आहे की अशा प्रकारे मुलं जन्माला घालण्याचं वक्तव्य करून सरसंघचालकांनी राजकीय हेतू ठेवून हे वक्तव्य केलंय का. जरी संघाने स्पष्टीकरण केलेलं असेल की असं भागवतांना म्हणायचं नव्हतं. मुळात कायद्याला जे काही अपेक्षित आहे किंवा कायदा हा सगळ्यांना समान असला पाहिजे आणि त्यातून ह्या सगळ्या गोष्टी करता आल्या पाहिजेत असं भागवतांना म्हणायचं होतं असं स्पष्टीकरण संघाने दिलंय. त्यामुळे जे भागवतांना म्हणायचंय तेच कायदा म्हणतो का याचाही आपण अभ्यास केला पाहिजे. आणि उत्तर प्रदेशमधल्या निवडणुका असताना आग्र्यामध्ये जाऊन विधान करणं, यापूर्वी बिहारमध्ये निवडणुका असताना देखील आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजप एक विधान करत होतं आणि आरक्षणाच्या संदर्भात भागवतांनी तिथं जाऊन केलेलं वेगळं विधान हे भाजपला कशा पद्धतीने अंगाशी आलं हेही आपण बघितलं. त्यामुळे हे वक्तव्य राजकीय हेतूने प्रेरित आहे का हा देखील कळीचा मुद्दा इथे उपस्थित होतो. त्यामुळे अजिंक्य कुलकर्णी तुम्हाला काय वाटतं की राजकारण याच्यामध्ये आहे की नाहीये. पहिली गोष्ट म्हणजे या विषयात कुठलीही राजकीय हेतूंनी जे मोहनजींना करायचं असतं त्यांनी केलंच नसतं कारण त्याची एक कंटिन्युटी आहे. म्हणजे मी म्हटलं तसं 2004 मध्ये पहिल्यांदा ठराव केलेला आहे, 2015 मध्ये केलेला आहे. जेव्हा जेव्हा सेन्सस विषयीच्या अशा प्रकारच्या गोष्टी होतात त्यामुळे आणि ते मोहनजी भागवत म्हणतात असं नाही, संघाचं क्लॅरिफिकेशन संघाचा ठराव हा लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या लोकांच्या मधून ठराव होते, ठरावावरती चर्चा होते, नको इतका वेळ चर्चा होते. म्हणजे अनेक अशा सभांच्या मध्ये मी पण गेलेलो आहे. त्यामुळे मुद्दा असा आहे की याच्यात राजकारण करण्याचा काही अर्थ नाही.
राजकीय हेतूच जर असता तर 2015 साली ज्यावेळी ठराव केला त्यावेळी तर तथाकथित निवडणुका जिंकून फक्त 2 महिने झाले होते. त्यामुळे याचा राजकारणाशी काही संबंध आहे असं मला वाटत नाही. पण हा एक मात्र मुद्दा नक्की आहे की हल्ली काही जरी संघ बोलला किंवा संघाचे अधिकारी बोलले तर त्याच्यात राजकारण असणं आणि राजकारण दिसणं हे माध्यमांच्या मध्ये मात्र नक्की आलेलं आहे. आणि त्यात माध्यमांची चूक नाहीये. समाजामधल्या लोकांना संघाच्या ताकदीचा, संघ काय म्हणतो आहे, संघ काय स्टेटमेंटशिप करतोय याच्याविषयी उत्सुकता आहे. त्यामुळे माध्यम या उत्सुकतेचं शमन करण्याचा प्रयत्न करतायत आणि संघाचे अधिकारी जे पूर्वी सांगत होते तेच म्हणतायत. म्हणजे संघाच्या भूमिकेमध्ये, संघाच्या बोलण्यामध्ये, संघाच्या राजकारणातल्या सहभागामध्ये पहिले, दुसरे, तिसरे अनेक सरसंघचालक झाले, काही फरक नाहीये. आणि मला वाटतं ते तुम्ही क्लॅरिफिकेशन दाखवलं त्याला एक मुद्दा फक्त वेगळा मला सांगायचा आहे जो त्या क्लॅरिफिकेशन मध्ये नाहीये पण युट्यूबवरती आपण पाहाल तर आहे. जे पहिलं वाक्य म्हणाले त्या पहिल्या वाक्यानंतर दुसरं त्यांचं विधान असं आहे की उत्पादन करणं, संसाधन करणं, रिसोर्सेस, त्यांनी संसाधन हा शब्द वापरलाय आणि त्या संसाधनाला रिसोर्सेस लागतात. म्हणजे देशाच्या प्रगतीसाठी, विकासासाठी जे जे रिसोर्सेस लागणार आहेत आपण सगळ्या वेगवेगळ्या देशाभरामधल्या गोष्टी बघूया, देशभरातल्या गोष्टींच्या बाहेर जाऊया, जरा जगभरातल्या गोष्टी बघूया. युनोच्या गाईडलाईन्स काय आहेत, म्हणजे हा ऍक्ट जो आहे तथाकथित किंवा हा जो कायदा होणार आहे किंवा केला पाहिजे त्या सगळ्या विषयी आपल्या देशापेक्षा एकूण जगभरातल्या लोकांचं काय म्हणणं आहे याचा विचार करायला पाहिजे. एक मुद्दा. दुसरी मुद्दा म्हणजे मोहनजींनी हे विधान आत्ता केल्यामुळे राजकारणाचा फायदा होईल हा जावई शोध आहे असं मला वाटतं. त्याच्यापेक्षा हे विधान करून हे मला तर असं वाटतं म्हणजे संघाच्या सध्याच्या पद्धतीप्रमाणे अधिकाधिक घटनेला धरून अधिकाधिक लोकशाही पद्धतीने आणि अधिकाधिक लोकांच्या पर्यंत जाण्यासाठीचा हा संघाचा प्रयत्न आहे. त्याचे अर्थ वेगवेगळे काढले जातात, हा दैवधुर्विलास आहे. त्याचा योग्य अर्थ काढणं, संसाधनांच्या उपयुक्ततेप्रमाणे विकासाच्यासाठी याचा उपयोग व्हावा असं पुढचं जे वाक्य आहे तेही वाक्य मला वाटतं सगळ्यांनी युट्यूबवरती अवश्य पाहावं. ठीक आहे, त्याचं ते पुढे काय होईल, कसे प्रतिक्रिया येतील ते बघायला लागतील. काही मोजक्या प्रतिक्रिया प्रेक्षकांच्या आलेल्या आता मी वाचून दाखवतो. तुम्ही जे संघाच्या स्पष्टीकरणावर सांगितलंय त्यात संतोष शिंदे ते म्हणतात की भागवतांनी स्वतःपासून जन्मदर वाढवण्यासाठी प्रयत्न करावा. भागवतांचं वक्तव्य म्हणजे साठी बुद्धी नाठी आहे, हे प्रेक्षक म्हणतात, आम्ही नाही. श्रीपती वगैरे ते म्हणतात की जन्मदर वाढवण्यापेक्षा आहे त्यांनाच दर्जेदार शिक्षण, उत्तम संस्कार केल्यास चांगली पिढी आणि देश निर्माण होईल. नितीन मोरे ते म्हणतात की बोलायला कुठे पैसे लागतात का, पण शिक्षण आणि रोजच्या गोष्टी किती महाग झाल्यात याच्यासाठी पैसे लागतात त्याचा विचार तुम्ही करा. आणि दुसरा मुद्दा सगळ्यात शेवटी सचिन वर्तक आहेत, ते म्हणतात की आधी महागाई कमी करा, राहणीमान आणि शिक्षणाचा दर्जा सुधारा, मग खुशाल तुम्हाला काय करायचं ते करा, जन्मदर वाढवायचं तो वाढवा. पण सगळ्यात कळीचा मुद्दा यानंतर इथे उपस्थित होतो. तो मुद्दा मला शुभाशमीम तुमच्यापासून सुरुवात करायचा आहे की जेव्हा आपण म्हणतो की मुलं जन्माला घाला त्यावेळेला महिलांना काय अपेक्षित आहे त्यांचा विचार करून कधी आपण हे वक्तव्य करतो का, किंवा त्यांच्याबद्दलचा विचार मनात ठेवून तरी भविष्याची कल्पना आपण करतो का, की बेधडक सगळी विधानं करत असतो? मला थोडस सविस्तर बोलायचंय. फक्त म्हणजे तुमच्या जे प्रश्नाचं उत्तर आहे ते मी देणार आहे, परंतु त्याचा थोडासा बॅकग्राऊंड मध्ये मला जावं लागेल. एक तर अशी गोष्ट आहे की जो जन्मदर वाढतो आहे असं दाखवलं जातं ते मुळामध्ये चुकीचं आहे. त्याचं राजकीयकरण केलं जात आहे, वास्तव ते नाहीये. गेल्या 20 वर्षामध्ये जो हिंदूंचा दर कमी झालेला आहे जन्मदर तो 22.71 पासून 16.76 पर्यंत म्हणजे केवळ 6% कमी झालेला आहे. मुस्लिमांचा जो जन्मदर आहे तो 91 साली 32.88 होता, तो 24.60 वर आलेला आहे. म्हणजे 20 वर्षामध्ये 12% म्हणजे डबल त्याची घसरण जी आहे ती दुप्पट घसरण आहे. आणि ह्या रेटनी जर बघितलं तर असं 2050 मध्ये अमुक होईल तमुक होईल अशी भीती बाळगायचं काही कारण नाहीये मुळामध्ये. उलट ही घसरण ही वाढत जाणार आहे आणि याचं कारण हे आहे की हा कायद्याचा प्रश्न नाही, मुळामध्ये हा एक सोशो इकॉनॉमिक म्हणजे सामाजिक आर्थिक प्रश्न आहे. लोकसंख्या वाढीचा जो दर आहे तो आर्थिक स्तरावर
आणि शिक्षणावर प्रामुख्याने अवलंबून असतो. ज्या समाजाला शिक्षण चांगल्या दर्जाचं मिळतं, ज्या समाजाला स्थैर्य मिळतं, ज्या समाजाला सिक्युरिटी मिळते, ज्या समाजाला त्यांच्या वृद्धत्वासाठी काही सामाजिक सुरक्षा मिळते, त्या समाजामध्ये आपोआपच जन्मदर कमी होतो हे आढळलेलं आहे आणि हे जगभरामध्ये सिद्ध झालेलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला लोकसंख्या वाढीचा काहीतरी कायदा करावा लागेल आणि मग तो सर्वांसाठी समान करावा लागेल असा विचार करणं मुळातच चुकीचं आहे. मुळामध्ये सर्वांच्या विकासाचा दर समान असला पाहिजे असा विचार केला पाहिजे. जर दर वाढला विकासाचा तर आपोआपच लोकसंख्या वाढीचं प्रमाण कमी होतं. हे आपल्याला काही आकडेवारीवरून मी इथे सिद्ध करून दाखवीन. आपली जी सर्व राज्य आहेत त्यांचा जो विकासाचा दर आहे आणि जन्मदर आहे त्याची जर तुलना केली तर केरळमध्ये हे सर्वात जास्त लिटरसी आणि जो एक मानवी विकास आहे त्याचा दर हा सर्वात चांगला मानला जातो. 93% लिटरसी ही केरळमध्ये आहे आणि त्यांचा जन्मदर हा म्हणजे दशवार्षिक जन्मदर 15.2 आहे. आणि त्याच सर्वात जास्त जन्मदर जिथे आहे तिथे 70% सुद्धा लिटरसी नाही आणि तिथे उत्तर प्रदेशमध्ये 27.8 जन्मदर आहे. याचा अर्थ सरळ सरळ इथे दिसतं की जिथे विकास वाढतो, जिथे लिटरसी वाढते, विशेषतः महिलांची लिटरसी, महिलांची साक्षरता, महिलांमधलं शिक्षण, महिलांमध्ये नोकरी करण्याचं प्रमाण, महिलांनी घराबाहेर जाण्याचं प्रमाण. खरं म्हणजे आत्ता हे जे वक्तव्य आहे त्याच्या आधी दुसरं एक वक्तव्य सुद्धा संघाकडून आलेलं होतं की महिलांनी आता घरामध्ये चूल आणि मूल सांभाळलं पाहिजे आणि घरामध्येच राहिलं पाहिजे. उलट ज्या महिला घरामध्येच राहतात ज्या समाजामध्ये, त्या समाजाचा जन्मदर जास्त असतो. ज्या समाजामध्ये महिला जास्त शिक्षण घेतात, बाहेर पडतात, नोकरी करतात, कामधंदा करतात, व्यवसाय करतात आणि स्वतःच्या पायावर उभं राहतात, त्या समाजामध्ये जन्मदर हा आपोआप घटत जातो. आणि म्हणून आपल्याला हे जे चित्र निर्माण केलं जातंय की कुठेतरी कायद्याचा बडगा दाखवला पाहिजे आणि सगळ्यांना समान कायदा असला पाहिजे आणि मारून मुटकून लोकसंख्येचा दर कमी केला पाहिजे, त्याची अजिबात गरज नाही. लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये जर का रिसोर्सेस दिले गेले तर मुसलमानांमध्ये सुद्धा विकास पोचेल, शिक्षण पोचेल, रोजगार पोचेल आणि आपोआपच जन्मदर कमी होईल हे आमचं मत आहे. ठीक आहे, जर का याच पद्धतीने त्याचा विचार केला गेला पाहिजे तर हे स्पष्ट दिसतं की 14 मला त्यांच्या वक्तव्य करायचे. मेहताजी पहिली गोष्ट 14 म्हणजे नाही, शुभा एक एक मिनिट, सेकंड तुम्हाला मला वेळ दिलेली आहे. थोडा उरला, बाकीच्या पाहुण्यांकडे पण त्यांनी जे जायचं. काही मला सांगितलं आहे, शुभ शमीम यांनी जे काही सांगितले तो अभ्यासपूर्ण त्यांनी अहवालाचे दर सांगावे. जे काही त्यांनी आकडेवारी सांगितली आहे ती खूपच अभ्यासपूर्ण सांगितलेली नाही असं मला इथे सांगावं असं वाटतंय. त्या जे म्हणतायत लिटरसीचा भाग आहे किंवा जन्मदरचा भाग आहे, तर तुम्हाला असं नाही वाटत का की 5% जी घसरण आहे ती काही कमी आहे का? म्हणजे 6 कोटी हिंदूंची जनसंख्या घसरली आहे, हा लोकसंख्येचा घट कमी आहे का? आज जर आपण बघितलं तर काश्मीरमध्ये 99% मुसलमान वाढलेले आहेत. काश्मीरमध्ये 99% वाढले आहेत. देशातील 7 राज्य जी आहेत त्या 7 राज्यांमध्ये मिझोराम, नागालँडमध्ये 90% ख्रिस्ती वाढलेले आहेत. आम्ही तुमचा चुकीचा अभ्यास ऐकायला इथे बसलेलो नाही आहोत. मेघालय, अरुणाचल प्रदेश इथे 75% ख्रिस्ती वाढलेत. मणिपूरमध्ये 50%, आसाममध्ये 34% मुसलमान, पश्चिम बंगालमध्ये 28% मुसलमान. तुम्हाला मी बोलून दिलेलं आहे, मला बोलून द्या माझं म्हणणं. पण मूळ मुद्दा परत मूळ मुद्दा मला हेच सांगायचं आहे. पाटील, आपण ऐकून घ्या, राजकारणाशी आमचा संबंध नाही. संस्था आमची राजकारणी पण नाही. आपण करणार आहोत की नाही? महिला म्हणून तरी महिलांचा विचार करणार आहोत की नाही? राजकारण ठेवा बाजूला. महिलांचा विचार म्हणून मी सांगते तुम्हाला, जर ही एवढी मोठी इतर पंथीयांची लोकसंख्या वाढत आहे तर मग
हिंदूंची लोकसंख्यांची घसरण जी होत आहे त्याचा दोन्ही विचार दोन्ही आपण महिलांचा करायला विचार करा. पाहिजे. महिला आणि दुसरी महिला गोष्ट, पुरुष यांना जात आपल्याला धर्म जो नाही. भयगंड हे वाटतोय, हे दोनच जाती अशा आहेत, पुरुष आणि महिला, ते आपण मानल्या पाहिजेत. याला बरोबर कुठलाही आहे. धर्मपंथ येत नाही. धर्मपंथ दोन्ही महिला प्रश्नच त्या येत नाही. तितक्याच मी सारख्या आहेत. महिलांच्या दृष्टीने सांगते, आज जर मुसलमानांच्या स्त्रिया 5-6 मुलं एका वेळी काढतायत त्या वर्ष काय, तर मग त्यांचं कुठे तुम्ही गेला, तेव्हा तुम्ही का नाही तुमची वाचा फोडली? नाही, हे ही मला जी कुटुंब स्पष्टीकरण द्या नियोजन तुमचं परत नाही पद्धती काढणार. आहे, ती हे स्पष्टीकरण मान्य मुस्लिमच नाही. आहे. हे स्पष्टीकरण नाही, मान्य नाही. नाही, मला काढणार. हे सांगायचं नाही, नाही, नाही. कुटुंब नियोजन पद्धती स्पष्टीकरण आहे, मान्य नाही, ती काढता ते वेळ महिलांच्या संपत आला. दृष्टीने नाही, आपण नाही, राबवूया ना. नाही नाही, हे राजेशजी, स्पष्टीकरण मान्य नाही. तुम्ही नाही, जो- अगोदर भाषा संवैधानिक वापरा. भाषा 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 संविधानातच सुधारा आम्ही वापरतो आहोत. कांता, एक मिनिट. नाही राजेशजी, तुम्ही आता जो मुद्दा म्हणलाय तो खरोखर अतिशय महत्वाचा आहे. यामध्ये मुलं खरं, काढणं- मुलं आई ही काढणं महत्वाची भाषा झाली असते. का? मुलांना जन्माला घालणारी खरं आई असते आणि आई हा घटक याच्यातला महत्वाचा असतो. आणि त्याच्यात जो तुम्ही हा मुद्दा म्हणलाय की म्हणजे महिलेला ह्याच्यामध्ये स्वातंत्र्य खरं असायला पाहिजे की तिने किती मुलांना जन्माला घालायचं. हे तर मग कुठल्याही धर्मातली, मग ती स्त्रीच आहे हो, म्हणजे कुठल्याही धर्माची असो, की त्यामुळं तिला म्हणजे सारख्याच वेदनांना सामोरं जावं लागतं. शेवटी मूल जन्माला घातलं की सांभाळ तिलाच तिलाच करावा लागतो. त्याच्यामुळे या ठिकाणी ठिकाणी तुमचा हा मुद्दा बरोबर आहे की महिला हा घटक यामध्ये फार महत्वाचा आहे. या मताशी मी पूर्णपणे सहमत आहे आणि तो विचारातही घेतला पाहिजे. निश्चितपणे तो विचारात घेतला पाहिजे. यशोमतीताई, काय वाटतं? स्पष्ट आहे. हॅलो हा बोला. हॅलो हॅलो यशोमतीताई बोला, तुम्हालाच विचारलं. मला आपला आवाजच नाही येत आहे काय. हॅलो. हा, माझं हे सगळं मी आता आर्ग्युमेंट सगळ्यांचे ऐकत होते. एकंदरीत मला एवढंच म्हणायचं आहे ह्या ठिकाणी की भागवत साहेबांनी जे काही विधान केलं ते राजकीय होतं, हे आपलं डिस्कशन होऊन गेलं आणि ते वास्तविकता आहे, हे सगळ्यांना माहिती आहे कारण निवडणुका समोर आहे. पण एखाद्या लेकराला जन्म देण्याचा अधिकार हा बाईचा आहे की नाही ह्याबद्दल कोणीही विचार करत नाही, ही पण एक वास्तविकता आहे. तिला खरोखरच मूल पाहिजे आहे की नाही हाही विचार अजून समाजामध्ये होत नाही, ही वास्तविकता आहे. या सगळ्या गोष्टींमध्ये एक जे आपल्याला लक्षात येतं की ह्युमन डेव्हलपमेंट जो इंडेक्स आहे त्या हिशोबानंच या ठिकाणी हॅलो बोला बोला, ऐकतोय मी, बोला. हॅलो 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 यशोमतीताई बोला, आवाज येतोय तुमचा, ऐकतोय आम्ही. हॅलो. ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स हा महत्त्वाचा आहे आणि ज्या ठिकाणी ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स जास्त असतो त्या ठिकाणी मुलं जी असतात ती खूप जास्त मुलं मंडळी हे करत नाहीत आणि जिथे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स कमी असतो त्या ठिकाणी खूप जास्त लेकरं. हॅलो. आवाजाचं काहीतरी अडचण येते, आपण परत एकदा त्यांच्याकडे जाऊया. अजिंक्य कुलकर्णी, हाच मुद्दा महिलांच्या बाबतीतला. मला असं वाटतं की महिलांच्या बाबतीतल्या मुद्द्यामध्ये संघाची काहीतरी भाषेवरून मला असं वाटतं संघाने असं काही म्हटलेलं नाहीये, संघाला असं काही म्हणायचंही नाहीये. दोन साध्या सरळ गोष्टी आहेत. एक पहिली गोष्ट म्हणजे एखाद्या प्रश्नाकडे आपण संघर्ष म्हणून बघणार की सहयोग म्हणून बघणार. खूप चांगला मुद्दा आता शोभाताईंनी मागितला की महिलांच्या वरती विचार कोण करणार. अगदी बरोबर आहे. कार्यक्रम होता परिवार प्रबोधनाचा, म्हणजे संघाच्या विचार पद्धतीप्रमाणे जेंडर सेन्सिटायझेशन करू नका या विषयाचं. मला असं वाटतं की या विषयाचं जेंडर सेन्सिटायझेशन करण्यापेक्षा जर आपल्याला असं लक्षात आलं की हा परिवाराचा प्रश्न आहे का, एका मुलाचा प्रश्न आहे का, 2 मुलांचा प्रश्न आहे का, 3 मुलांचा प्रश्न आहे, हा त्यांनी मगाशी मांडलेला मुद्दा अगदी बरोबर आहे. या सामाजिक, राजकीय, आर्थिक, वैचारिक याच्यामध्ये भयगंडाचा काहीच मुद्दा नाही. एक मुद्दा हा फक्त एकट्या महिलेचा किंवा फक्त एकट्या पुरुषाचा असा अजिबात विचार नाही. याच्यामध्ये पुरुष वेगळे, स्त्रिया वेगळ्या, मग संघर्ष केला पाहिजे आणि मग संघर्षातून पुढे फूट असा विचार संघ करत नाही. संघ विचार करतो हा एकत्रित परिवाराचा. खूप चांगला मुद्दा आहे. परिवार प्रबोधनाचा विषय आहे, ज्याला आपण फॅमिली काउन्सिलिंग म्हणतो. हे फॅमिली काउन्सिलिंग सगळीकडेच केलं जातं. त्यामुळे हा फक्त सेन्सिटायझेशन करणं, आणखी हवा करणं असं या विषयाला कृपया करू नये. काही विषय ह्या हळूवार पद्धतीने भावनिक दृष्ट्या समाजाकडे घडवून आणायचे असतात. त्याची सनसनाटी खबर करणं असं मोहनजींना अपेक्षित नव्हतं आणि मला वाटतं इथं सगळ्या बसणाऱ्या माझ्या सहकार्यांना पण ते मान्य आहे. त्यामुळे याचं सेन्सिटायझेशन करू नये.
परिवार या एककाचा विचार करावा आणि असा एककाचा विचार करणं हे या काळामध्ये आता सध्या बरोबर आहे. मुद्द्यातली संवेदनशीलता जपली पाहिजे की नाही? मुद्द्यांचं संवेदनशीलता जपली पाहिजे की नाही? असं नाही असं कुणीही करत नाही बातम्यांचं. पण मुळात जो मुद्दा उपस्थित झाला त्या मुद्द्यातली संवेदनशीलता आपण जाणून घेणार आहोत की नाही? नक्की. महिला म्हणून तिचा आपण विचार गांभीर्याने करणार आहोत की नाही? की फक्त पुरुष प्रधान संस्कृतीच्या माध्यमातून आपण विचार मांडत राहणार आहोत? संघ हा कालानुरूप विचार करणारा, कालानुरूप बदलणारा, कालानुरूप योग्य ते निर्णय घेणारा आहे. अगदी काही दिवसापूर्वी आपल्याला आठवत असेल की आपल्या चॅनलवरती LGBT वरती चर्चा झाली होती आणि संघाचं काय म्हणणं हे विचारलं गेलं होतं. म्हणजे संघाला कुठलाही प्रश्न हा वेगळा वेगळा तुकड्या तुकड्यांनी बायफर्केट करून करायचाच नाहीये. हा प्रश्न फक्त महिलांचा आहे का? हा फक्त पुरुषांचा आहे का? हा प्रश्न महिलांचा आणि पुरुषांचा नाही, हा परिवाराचा प्रश्न आहे, हा समाजाचा प्रश्न आहे आणि हा संपूर्ण देशाचा, राष्ट्राचा प्रश्न आहे. मग अशी शोभाताईंनी खूप चांगला शोभाताईंनी मुद्दा मांडला. त्यात फक्त मला माहिती हवी होती. त्यांची आकडेवारी सरकारी आहे, बरोबर आहे. फक्त एवढंच सांगा की त्या वेगवेगळ्या म्हणजे केरळ मधला दर, त्याच्यानंतर हा त्यांनी ऍव्हरेज भारताचा दर सांगितला, तसा त्यांनी कृपा करून बायफर्केशन करून सांगावं. सरकारने वेगळं केलंय. रिलिजियस रेट जो आहे तो केरळ मधला काय आहे, किती कमी पडलाय, काश्मीर मधला काय आहे, असा मुसलमानांचा प्रगतीप्रमाणे रेट कमी होतोय का जास्त होतोय याची त्यांनी आकडेवारी सांगितली. ती मला माहिती नाही म्हणून त्यांनी फक्त सांगावं की ही ऍव्हरेज भारतातल्या सगळ्या लोकांची आकडेवारी आहे का ती रिजन वाईज बायफर्केट केलेली आकडेवारी आहे. आणि जर ती रिजन वाईज बायफर्केट केलेली आकडेवारी आपण पाहिली तर त्या माणसाला काही वेगळा विचार करावा लागणार नाही. त्यामुळे आकडेवारीशी खेळण्यापेक्षा विषय सेन्सिटाईज करण्यासाठी आकडे हवे तसे काढता येतात. त्यामुळे ते फक्त मला वाटतं फार महत्वाचं आहे. शुभाशवी, अगदी थोडक्यात वेळ संपलाय. याच्यामध्ये एक गोष्ट निश्चितच आहे की प्रत्येक राज्यामध्ये जो जन्मदर आहे त्याच्यामध्ये मुस्लिम समाजाचा जन्मदर हा हिंदू समाजाच्या जन्मदरापेक्षा निश्चितच जास्त आहे. म्हणजे केरळमध्ये एकूण 15.2 हा जो जन्मदर आहे त्याच्यापेक्षा 1% दर मुसलमानांचा जास्त आहे, 1% दर हिंदूंचा कमी आहे. हे ऍव्हरेज मध्ये येतोय 15.2%. म्हटल्याप्रमाणे स्पष्ट आहे लिटरसी, इन्फ्रास्ट्रक्चर या सगळ्या प्रश्नांचा उपयोग हा ऍव्हरेज दरामध्ये होतोय. सुनीता पाटील यांच्या मुद्द्याला एक मिनिट नाही, माझा मुद्दा एवढाच आहे की तो जो तुम्ही दर सांगता आपल्याला डिटेलमध्ये चर्चा करता येईल पण वेळ संपलाय म्हणून मी ती आकडेवारी पुन्हा एकदा तुम्हाला सांगायला सांगितली. अगदी 30 सेकंड शेवटची यशोमती ठाकूर. नाही, मला एवढंच म्हणायचं आहे की ह्या ठिकाणी हा मुसलमानांचा किंवा ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सचा विषय आहे. ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स मध्ये आपण विचार केला पाहिजे. आज या ठिकाणी आपण एक मिनिट मॅडम, मला जरासं बोलू तर द्या. जरासं काय आहे विषय जरा ऐकून तर घ्या तुम्ही नीटनेटका. या ठिकाणी मला एवढंच म्हणायचं आहे की आज तुम्ही हिंदू आणि मुसलमान हा विषय न करता खरोखर हिंदुइझम मधली जी विषमता आहे ही देखील आपण त्या ठिकाणी अभ्यास केला पाहिजे. आपण हाही अभ्यास केला पाहिजे की खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी आपण कशाकडे लक्ष केंद्रित करतोय. आपण देश एकत्र ठेवण्याकडे लक्ष केंद्रित करतोय की देश आपण विभाजन करण्यामध्ये लक्ष केंद्रित करतोय. आपल्या देशामध्ये जर अजून जास्त पॉप्युलेशन वाढली तर अजून जास्त विषमता वाढेल. या ठिकाणी महिलांचा इनसिक्युरिटी तुम्हाला दिसते आहे. केवढी मोठी प्रकरणं होतात आहे. आजच माझ्या मतदारसंघामध्ये एका पोलीस महिलेला मारून त्या ठिकाणी टाकलं. त्या ठिकाणी होम मिनिस्ट्री काही करू शकत नाही आहेत. हे सगळे विषय आपण बाजूला सोडून देतोय आणि आपण लोकसंख्या हिंदूंनी कशी वाढवली पाहिजे याच्याकडे आपण बघतोय. हे अतिशय चुकीचं आहे. हे चुकीचं आपण असं बोलणं रास्त नाही आहे. याच्याकडे आपण लक्ष न देता आपण आपला देश एकत्र कसा राहील, आपण अजून विकासात्मक कामं कशी करू शकू, अजून महिलांचे काय विषय आहेत ते कसे मांडायचे आहेत आणि त्या ठिकाणी महिलांना खऱ्या अर्थाने कसं संरक्षण आणि कसा अजून रिस्पेक्ट मिळेल हे आपण बघितलं पाहिजे. हे सगळं सोडून आपण असा विचार करायला लागलो आहे की आता अजून जास्त पोरं निर्माण करा, अजून जास्त पोरं पैदा करा. हे असं बोलणं
कोणालाही आज 70 वर्ष झाल्यानंतर अजिबात शोभत नाही. अतिशय हे वक्तव्य राजकीय आहे आणि हे राजकीय वक्तव्य इलेक्शनला समोर ठेवून बोललं जात आहे. ठीक आहे, मुद्दा समजला तुमचा, मुद्दा समजला. आपला वेळ संपला यशोमतीताई, म्हणून हे सगळं आपण वक्तव्य बोलतोय. वेळ आपला संपला, त्यामुळे खऱ्या अर्थानं कळीचा हाच मुद्दा इथे पुढे उपस्थित होतो की जेव्हा अशी विधानं आपण करतोय ही केवळ राजकीय हेतू समोर ठेवून, निवडणुका समोर ठेवून करतोय की सामाजिक विषमता आणि समता याचा समतोल साधण्यासाठी की दूर करण्यासाठी करतोय, हाही मुद्दा आहेच. त्यामुळे एकीकडे लोकसंख्या वाढ होत असताना आणि दुसऱ्या बाजूला विकास, साधन संपत्ती आणि रोजगार, महागाई याची सगळी गणित समीकरणं जुळवत असताना कोणत्या पद्धतीचा विचार समोर आणण्याचा आपण प्रयत्न करतोय हेही लक्षात घ्यायला हवं. विधान करून स्पष्टीकरण करणं सोपं आहे, पण विधान करण्याआधी सामाजिक समतेचा आणि विषमतेचा विचार आपण करतो की नाही हे देखील भान आपण ठेवलं पाहिजे. त्यामुळं चर्चेत आल्यानंतर आपण काय मुद्दे समोर नेतो आणि काय समाजाकडनं अपेक्षित करतो याचा जर समतोल साधला तर विषमता दूर व्हायला वेळ लागणार नाही. इथंच थांबू, फक्त